हाय हॅलो नमस्कार. तर ऋषाली आगरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर तुम्हाला शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. तर माझ्या घरी पण मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. ही बघा, मी ही गोव्यावरनं आणली होती. तर ती आहे ना आमच्या दरवाजाच्या समोरच फ्रीज आहे त्याच्यावर मी ठेवलेली आहे. तर कधी पण बाहेरनं माणसं आली की त्यांचं लगेच दर्शन व्हावं म्हणून मी असं दरवाजाच्या समोरच मूर्ती आहे. म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. जे मराठी असतील त्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा आणि असंच प्रेम असू द्या. आणि शौर्य आता वाजत आहे. शौर्य हे सगळं बँड बनवतो, त्याला वाजवायचं पण खूप शौक आहे. तर हे आता ते ह्याच्यावर वाजवणार. तर आता मी रात्रीच्या जेवणाला लागते. वाजतात 8. अजून शौर्यचे पप्पा कामावरनं आलेले नाही आहेत. शौर्य थांब. शौर्य वाजवायला चालू केलं. मी ब्लॉग बनवते. शौर्य थांब. तर आज रात्री शौर्याला खायचा आहे पिझ्झा. तर आम्हाला वर्ष होईल ओव्हन घेऊन. तो असाच पडलेला आहे, त्याच्यात मी काही बनवलं नाही आहे. तर शौर्य आज म्हणतोय की मम्मा बनव पिझ्झा. तर शौर्यचे पप्पा पिझ्झा आणणार आहे. मी फर्स्ट टाईम ओव्हनमध्ये पिझ्झा बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतर अरे कहना क्या चाहते हो? तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला खूप आनंद होईल कमेंट केलं की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात. आणि हो, सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सगळीकडे नातेवाईकांना शेअर करा. आणि असेच माझे व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर मग चला, आता शौर्यचे बाप्पा सगळं सामान घेऊन येणार आहे, भाज्या. तर मग जेव्हा आणतील तेव्हा मी तुम्हाला दाखवीन मी कसं बनवणार आहे पिझ्झा. तर मग तोपर्यंत मला वाट पाहावी लागेल. आज त्यांना लेट झालं आहे कामावर नाही यायला. तर मग बघूया किती वाजता येतात आहे. मग मला फटाफट व्लॉग बनवावा लागेल, फटाफट रेसिपी बनवावी लागेल. तर मग चालू करूया, बघूया किती वाजता येतात ते. किचन आहे इथे आणि मी ओव्हन ठेवला आहे. देवर आहे, त्याच्या खाली असं कबड आहे. त्याच्या खाली तर तुम्हाला दिसतंय का? हा बघा ओव्हन. तो मी काढते आता. शरद धर असा. सॉसच्या बाटल्या संपत आल्यात. खाली आपलंही राहतं तर ते मी ह्या बॉटलमध्ये काढते. तर बघा, ह्याच्यात पण एवढं राहिलेलं आहे, ह्याच्यात सुद्धा राहिलेलं आहे. तर का आपण टाकून द्यायचं, त्याचा पण आपण उपयोग करू शकतो. केवढं आहे ते. आता एक खाली झाल्यानंतर मग ती दुसरी लावणार, मग तिसरी लावणार. आता मी हे पुदिना चटणी बनवते पिझ्झासाठी. तर लिंबू नाही आहे, ते मार्केटमधनं लिंबू आणणार तेव्हा मी चटणी बनवणार. शौर्याने बघा रेडी केलेलं आहे. थोडीशी झलक शौर्याची होऊन जाऊ दे. हे काय आहे? हे शॉवर आहे. हे शॉवर आहे. त्यांनी काय बोलतात त्याला? त्यांनी डिश बनवलेली आहे. बघूया. शौर्य वाजव.
आत्ता शौर्याचा अभ्यास झालेला आहे. उद्या गणिताचा पेपर आहे म्हणजे मॅथ्स. तर बघूया ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर बघा फ्रीजवर ठेवले आहे. प्रत्येकांच्या घरात असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा फोटो. तर आता पिझ्झा बनवायला घेऊया. तर मी आधी ती पुदिना चटणी बनवते कारण लेट झालं जेवणाला. तर शौर्याचे पप्पा हे शिमला मिरची ती थोडे तेलामध्ये फ्राय करून घेतलं जाईल. तर इथे पुदिना चटणी वाटून झाली. तिकडे लाल, हिरवी, पिवळी शिमला मिरची आणि कांदा हे उभे असे चौकोन कापले. ते आता थोडे ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय. आणि तिकडे आहे ना मका उकडवायला ठेवला. आणि इथं ते ब्रोकली कापले ती आता ती पण थोडी तेलामध्ये परतून घेऊया. तर बघा थोडं तेलामध्ये फ्राय करून झालं. आता ब्रोकली फ्राय करते. मी इथं ओव्हन ओपन केलं आहे. आता आपण डायरेक्ट ओव्हनमध्ये बनवू. भरपूर उशीर झाला आहे म्हणून पहिला मी तव्यावर करते. तर पाव घेतलेत म्हणजे पिझ्झाचे ब्रेड आहेत ते पहिला दोन्ही बाजूने शेकून घेतलेत. त्याच्यावर मग हिरवी चटणी, नंतर शेजवान चटणी आणि माझ्याकडे मेयोनीज सॉस होता तो लावून सगळं मिक्स केलं आहे. असं चमच्याने ना सर्व बाजूने ब्रेडला लावून घेते. मग नंतर आपण ते तेलामध्ये फ्राय केले होते ना शिमला मिरची ती त्यावर आपण थोडी थोडी करून घालूया. बेबीकॉर्न पण लागतं पण बेबीकॉर्न त्या दिवशी मिळाले नाही तर मी हे मका उकळून टाकलेलं आहे. तर त्यावर आता आपण चाट मसाला आणि मीठ पण थोडं टाकूया कारण आता थोडं खालून बनत आलं आहे कारण तवा खूप गरम झाला आहे ना म्हणून असं चमच्यावर धरलं आहे. आता मी हे चाट मसाला आणि मीठ घालते. आणि त्यावर आता आपण चीज खिसून घेऊया. भरपूर चीज घालूया. सर्व बाजूने बघा चीज घालून झाले. तर आता पुन्हा आपण तव्यावर ठेवूया आणि त्यावर ना झाकण ठेवून म्हणजे चीज मेल्ट व्हायला ठेवूया. फक्त 2-3 मिनटं ठेवूया. ओव्हनमध्ये बनवून मी तुम्हाला दाखवतो. पिझ्झाचे पाव तर आहे ना आपण हे पिझ्झाच्या ब्रेडला ना आपण दोन्ही बाजूनी बटर लावून घेऊया कारण दोन्ही बाजूने चांगले शिजले पाहिजेत म्हणजे शेकले पाहिजेत. तर माझ्याकडे ओव्हनचं हे भांडं आहे त्याच्यातच मी सगळं बनवणार आहे. तर ब्रेड कसा असतो पिझ्झाचा ब्रेड वरती नरम आणि खालून कडक असतो. तर कडक बाजू आपण खाली ठेवूया आणि नरम बाजू आपण वर म्हणजे त्याच्यावर आपण भाज्या लावूया. तर बाजूला तुम्हाला दिसत असेल तव्यावरचा पण पिझ्झा रेडी झाला आहे. तर मी इथे ओव्हनची तयारी करते. ओव्हनमध्ये बनवते. तर शौर्याच्या पप्पांना सांगितलं मी दाखवायला. तर हे बघा पिझ्झा रेडी आहे. तर आता शौर्याला देते मी. हे बटर लावून झालं. आता आपण त्याच्यावर आहे ना पुदिना चटणी, नंतर पिझ्झा सॉस, नंतर तंदुरी मायो. ते तुम्हाला आवडीनुसार या चम्मच द्या. आता आपण हे सगळं नाही तसंच आहे.
आता त्यामध्ये सगळ्या भाज्या. तुम्ही बाजूला हो, हे येतंय काळोख येतोय. आता कोण ब्रोकोली खाणार आहे. आता आपण थोडं चाट मसाला आणि मीठ. आता आपण त्याच्यावर चीजचा भडीमार करूया. सगळ्या साईडला जाऊ दे मध्ये. सगळ्या बाजूनच टाकते. बस 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 झालं. आता आपण ठेवूया ओव्हनमध्ये. सॉरी, चालू 5 मिनिटं ठेव. 10 मिनिटं ना. 5 मिनिटावर झालं पाहिजे ना पाव. तर बघा ओव्हनमध्ये ठेवलं आहे. 180 डिग्रीवर आहे आणि 10 मिनिटं ठेवलं आहे. तर बघूया कसं होतं. मी एक तव्यावर पण चालू आहे. तव्यावर पण फटाफट बनतात. तर हे बनवतात आहे शौर्याचे पप्पा. तर एक रेडी झाला आहे. बघा कसं दिसतं. हे तव्यावर बनवलेलं आहे. तर तुम्हाला तव्यावर आणि ओव्हनमध्ये कसा बनतो ते तुम्हाला मी दाखवते. तर शौर्य खायचं आहे त्याचं. तर दुसरं चालू आहे आता कापायला. मशीन, कापायची मशीन. पिझ्झा कापायची मशीन. थोडा वॉश करूया. शौर्य काप आता. चल तूच. शौर्यच कापतोय. तूच काप. पकड. मी पण आलं तरी चालेल. लांब घे ना. पिरी पिरी टाक. चारक पीस का. ते एकच कमी आहे. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स नाही भेटली. एक नंबर. तुम्ही पण करून पहा. कसं झालं. शौर्य बिझी आहे. तारक मेहता चालू आहे. तव्यावर फटाफट होता ओव्हनपेक्षा. तर आज खूप लेट झालं. झालंय. आता आपण काढूया.
टॅन आपलं रेडी झालेलं आहे पिझ्झा. बघा तुम्ही पाहू शकता की ब्रेड किती पेरी मेल्ट पेरी झालं. नाही आहे ना, पेरी पेरी टाकायचं पण हे नाहीये ना. आता याला थंड व्हायला इथेच खाली ठेवू हो. शरीर काम घ्या एक एक पीस घ्या. एक पीस घ्या. एक एक पीस घ्या. घ्या सोमवारचे हा माझं बी डोळ्याला लागलं ना. वाजलेत 11:15. शौर्य पिझ्झा खाऊन थकलाय, झोप आली आहे. झोप आलंय. आज आम्हाला लेट झालंय, तर व्हिडिओला मी इथेच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.